हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतोय मटण पाया करी। तर त्यासाठी पाया उकळत्या पाण्यामध्ये टाकून छान क्लीन करून घेतले। त्यानंतर कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घातलं। तेलामध्ये दालचिनी, एक मोठी वेलची, लवंग आणि काळी मिरी, तेजपत्ता टाकून फ्राय करून घेतलं। थोडासा कांदा घातला, परतून घेतलं। एक छोटा चमचा हळद घातली, छान मिक्स केलं आणि क्लीन केलेले पाया त्यामध्ये टाकले। पाया बुडतील एवढं पाणी घालायचंय त्यामध्ये, म्हणजे छान शिजलं जातं। चवीपुरतं मीठ घातलं आणि इकडे शिट्ट्या येऊन दिल्या। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात। मसाल्यासाठी कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलं। लसूण, चिरलेलं टोमॅटो, कोथिंबीर आणि छोटा अद्रकचा तुकडा, थोडंसं जिरं टाकलं आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय। छान मसाला तयार झालाय। कुकरच्या इकडे 15 शिट्ट्या करून घेतल्यात। वाह, छान सुंदर शिजलंय। तर एका टोपामध्ये तेल टाकलं। तेलामध्ये जे वाटण तयार केलं होतं मसाला तो घातला, छान मिक्स करून घेतलं। एक चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, घरचा कांदा मसाला 3 चमचे घातलाय। छान मिक्स करून घेतलं। तेल सुटेपर्यंत छान मिक्स करायचंय। थोडासा मटण मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं, छान फ्राय करून दिलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला त्यात मी पाणी घालून ते टाकलं आणि शिजलेले जे पाया होते ते टाकले। तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही यात पाणी घालू शकता आणि वरून कोथिंबीर टाकली। छान 10 मिनिटं असंच पुन्हा एकदा शिजू दिलं आणि तयार आहे आपली भन्नाट अशी मटण पाया करी।